नमस्कार. मी रविकिरण देशमुख, समूह राजकीय संपादक, द फ्री प्रेस जर्नल आणि नवशक्ती. मुख्यमंत्री कोण होणार आणि मुख्यमंत्रीपदाची माळ कोणत्या नेत्याच्या गळ्यात पडणार याविषयी सध्या खूप चर्चा सुरू आहे. वेगवेगळे नेते वेगवेगळी विधानं करतायत. काँग्रेसला वाटतं की आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला वाटतं की आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे. तिकडे महायुतीमध्ये एकनाथ शिंदेच सरकारचं नेतृत्व करतायत, त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका होणार आहेत, मग तेच मुख्यमंत्री राहणार का? मग भाजपचं जे एक स्वप्न आहे की आपल्या नेतृत्वाखालचं सरकार पुन्हा आलं पाहिजे, ते पूर्ण होणार का? मग त्यावेळी कोणाला मुख्यमंत्री बनवणार? अशा वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. त्यात महाविकास आघाडीकडून त्यांना असं वाटतं की सत्तेची संधी आता आपल्यालाच मिळणार आहे. लोकसभेला जसं त्यांना यश मिळालं, 30 जागा त्यांच्या निवडून आल्या, 48 पैकी एक अपक्षही त्यांच्याकडे गेले, त्यामुळं 48 पैकी 31 जागा हे मोठं यश आहे. त्यामुळे त्यांना वाटतं की आता महाराष्ट्रातली जनता ही आपल्याला सत्तेवर बसवण्यासाठी उत्सुक झालेली आहे आणि आपलेच आमदार निवडून येणार सर्वाधिक आणि आपल्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार. म्हणून त्यावरनं कलगीतुराई रंगतोय. काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाबद्दल बोलायला सुरुवात करताच संजय राऊत हे शिवसेनेचे प्रवक्ते आणि नेते आहेत, ते म्हणाले की आमच्यामुळं तुमच्या जागा जास्त निवडून आल्या लोकसभेला, हे लक्षात ठेवा. आणि त्यांनी विदर्भातल्या 3-1 जागांची उदाहरणं पण दिली. म्हणजे याचा अर्थ असं की प्रत्येकजण प्रत्येकाचं अंदाज घेतोय की कोण काय करतोय. आता त्याच्यात काय भर पडली की नाना पटोले यांचे समर्थक नागपूरला एका बैठकीत जमले आणि त्यांनी अशी भावना व्यक्त केली की नाना पटोले हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि त्यांचाच दावा या पदावर. का तर ते प्रदेशाध्यक्ष आहेत, उत्तम नेतृत्व देत आहेत काँग्रेसला, त्यामुळे ते मुख्यमंत्री त्यांनीच होणं अपेक्षित आहे, अशा स्वरूपाची भावना व्यक्त झाली. राजकारणामध्ये आजवरचा इतिहास असा आहे की एखाद्या व्यक्तीनं स्वतःहून भावना व्यक्त केल्यानंतर किंवा त्याच्यासाठी मोहीम राबवल्यानंतर ती कधीही यशस्वी झालेली नाही. याचं भान नाना पटोले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना असणार, कारण ते मुरलेले काँग्रेसी आहेत. कारण त्यांचा जन्म काँग्रेसमध्ये झाला आहे. जरी नाना पटोलेमध्ये काही वर्ष भाजपात गेले असले तरी त्यांचा जन्म काँग्रेसचा आहे. त्यामुळं संजय राऊत यांनी त्याच्यावर दिलेली प्रतिक्रिया ही तशी थोडीशी मुत्सद्दीपणाचीच आहे की त्यांचे समर्थक त्यांचं नुकसान करतायत म्हणाले. कारण असं बोलल्यामुळं काय नुकसान होऊ शकतं याची माहिती संजय राऊतना पण आहे, कारण त्यांचे काँग्रेसशी पण चांगले संबंध तयार झालेले आहेत. ते थेट राहुल गांधी यांच्या संपर्कात असतात, त्यामुळे ते बहुधा तसं बोलले असावेत. शरद पवार तर हे सर्वात चाणाक्ष नेते आहेत. त्यांनी तर पूर्वीच जाहीर करून टाकलं, माझ्या पक्षामध्ये कोणीही मुख्यमंत्रीपदासाठी उत्सुक नाही. त्यांनी स्वतःच्या सहकाऱ्यांच्या भावनांना आवर घातला आणि त्यांचा स्वभाव त्यांच्या पक्षातल्या सहकाऱ्यांना पुरेपूर माहिती आहे. त्यामुळं कोणीही असं धाडस करणार नाही की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार आणि ती माळ आमच्या गळ्यात पडणार. त्यामुळं शरद पवारांच्याकडनं कोणी असं व्यक्त करत नाही मत. आणि पवार हे इतके चाणाक्ष आहेत, त्यांनी राजकारणाचे एवढे सगळे बारकावे हेरलेले आहेत आणि 1967 साली पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर इतकं राजकारणात ते चढ उतार बघितलेले आहे जवळून की त्यांना कुठल्या क्षणाला काय खेळी खेळायची आणि काय करायचं याचं पुरेपूर भान आहे. त्यामुळे ते जास्त उघड बोलत नाहीत आणि ते ऐन वेळेला त्यांना त्यांची खेळी हे व्यवस्थित रचतात आणि त्याचा रिझल्ट दिसतो. कारण उद्धव ठाकरे यांना 2019 साली मुख्यमंत्री बनण्याचा आग्रह त्यांनीच केला होता. याबद्दल लिहून आलेलं आहे, बोललं गेलेलं आहे. त्यामुळं निवडणुकीनंतर शरद पवार काय भूमिका बजावतील आणि त्यांचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणल्यानंतर ते काय नेमकं कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकण्याचं वातावरण निर्माण करतील हे पाहणं मोठं औत्सुक्याचं ठरणार आहे. राहतो प्रश्न काँग्रेसचा. काँग्रेसमध्ये केवळ एकटे नाना पटोले दावेदार नाहीत, त्यांच्या पक्षामध्ये 2-3 नेते तरी प्रमुख दावेदार आहेत, पण ते काही बोलत नाहीत. फक्त आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार एवढंच बोलत आहेत. आणि ते हुशार आहेत, कारण त्यांना माहिती आहे की काँग्रेसमध्ये तर हे अजिबात चालत नाही. मुख्यमंत्री बनणार किंवा त्याच्यासाठी वातावरण निर्मिती, दिल्लीला शिष्टमंडळं आणि समर्थकांना बोलायला लावायचं, धमक्या द्यायच्या, पडद्याआडून काहीतरी खेळी करायच्या, हे पक्षात चालत नाही. कारण याच्या आधी जेव्हा ज्या नेत्यांनी अशा खेळ्या करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या पदरात काहीच पडलेलं नाही.
म्हणजे उदाहरणं द्यायची झाली तर वसंतदादा यांच्यानंतर शिवाजीराव पाटील निलंगेकर मुख्यमंत्री होतील असं कधीतरी कोणाला वाटलं होतं का? पण 85च्या निवडणुकीनंतर अचानक पक्षामध्ये अशा काही घडामोडी घडल्या की दादांनी तडकाफडकी राजीनामा दिला, पण मुख्यमंत्री आपलाच समर्थक बसेल याची पुरेपूर काळजी घेतली, त्यामुळे शिवाजीराव पाटील निलंगेकर झाले. बरं, त्याच्या आधी बाबासाहेब भोसले मुख्यमंत्रीपदी बसतील असं कधी कोणाला वाटलं होतं का? तो तर अनपेक्षित असा मोठा झटका होता की अनेकांना त्यातून सावरायलाच अनेक दिवस लागले होते. तर काँग्रेस ही झटके असे धक्के देण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. विलासराव देशमुख सातत्याने शरद पवारांचे प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले गेले, विरोधक म्हणून ओळखले गेले. पवारांच्या विरोधात काँग्रेसमध्ये जो गट प्रभावी असायचा त्याच्यामध्ये शंकरराव चव्हाण, विठ्ठलराव गाडगीळ, अब्दुल रहमान अंतुले किंवा ही सगळी जी एक फौज होती त्यांच्यातर्फे युवा नेता म्हणून विलासरावांना नेहमी प्रोजेक्ट केलं जायचं. पण विलासरावांना मुख्यमंत्रीपदी बसायला 1999 हे साल उजळावं लागलं. त्याच्या आधी 2-3 वेळा संधी येऊनसुद्धा ते मुख्यमंत्रीपदी बसू शकले नव्हते. ही काँग्रेसची खासियत आहे. राष्ट्रवादीच्याबद्दल तर आपण बोललेलोच आहोत. राहिला प्रश्न भाजपचा, तर भाजपाला आता नेमकं किती जागा लढवायला मिळणार, किती निवडून येणार आणि मग काय ठरणार याच्यावर सगळं आहे. आणि मुख्यमंत्रीपदी बसवण्याची संधी त्यांना 2022मध्येच होती, परंतु त्यांनी आपले नेते देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री घेण्यास भाग पाडलं आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं. आज एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षाचे तर नेते आहेतच, शिवाय महायुतीचे नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार सुरू असल्यामुळं त्यांना मुख्यमंत्रीपदावरून घालवणं उद्या सत्ता परत आली तरी इतकं सोपं असणार नाही. याच्यामागे खूप अनेक कंगोरे असतात. त्यामुळं पुढं हा खेळ उत्तरोत्तर रंगत जाईल. कोण कसा खेळी रचतोय, कोण आपल्या समर्थकांना कसं कामाला लावतोय आणि कोण राजकारणामध्ये आपले उमेदवार निवडून आणून आपलं एक स्वतःचं एक बळ तयार करतोय की ज्याच्यामुळं दावा करता यावा मुख्यमंत्रीपदावर. त्याच्यातच पुन्हा आता महिलेला मुख्यमंत्रीपदी बसवा अशी एक टूम निघालेली आहे, चर्चा सुरू झालेली आहे. हरकत नाही, महाराष्ट्राला आजपर्यंत कधीही महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही. मग कोणी म्हणतं की ही संधी सुप्रिया सुळेंना मिळेल, तर शरद पवार पटकन सांगून गेले की त्या दिल्लीतल्या राजकारणामध्ये रमलेल्या आहेत, त्या कधी त्यांनी इच्छा व्यक्त केलेली नाही. त्यामुळे तो प्रश्न त्यांनी तात्काळ मिटवून टाकला. ही चर्चाच त्यांनी थांबवली. ही हुशारी इतर पक्षातल्या नेत्यांना जरा थोडी उशिरा लक्षात येते. मग नंतर नाव निघालं रश्मी उद्धव ठाकरे यांचं. त्यांच्या पक्षाच्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाले की त्यांचं नाव घेणं बरोबर नाही, त्यांनी कधी राजकारणामध्ये इतकी सक्रिय भूमिका बजावलेली नाही. नंतर मग काँग्रेसकडून कोणी नाव येईल का अशी चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळं ह्या सगळ्या चर्चांच्या मागं एक मुद्दा महत्त्वाचा मागे पडतोय, तो म्हणजे पुढे कधीतरी आपल्याला चर्चा करावी लागेल त्याच्यावर की महाराष्ट्र आज कुठल्या परिस्थितीतून मार्गक्रमण करतोय, महाराष्ट्रापुढे कुठली आव्हानं आहेत आणि ही आव्हानं पेलण्यासाठी समर्थ असं नेतृत्व कोण देऊ शकतं. मुख्यमंत्रीपद सांभाळणं इतकं सोपं नाही. आज किमान 5 ते 6 प्रकारची आंदोलनं सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची. याला कसं तोंड द्यायचं? निवडणुका भलेही जिंकता येतील, पण ही जी एक चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याला जे स्वरूप मिळतं आहे ते स्वरूप पाहता भविष्यामध्ये हा प्रश्न सोडवणं इतकं सोपं नाही. महाराष्ट्रापुढं आर्थिक आव्हानं आहेत, सामाजिक आव्हानं आहेत, महाराष्ट्रापुढं औद्योगिक आव्हानं आहेत. ह्या सगळ्या आव्हानांना तोंड देणारं नेतृत्व हे बनवणं आवश्यक आहे. कारण मुख्यमंत्रीपदी तसा खमक्या व्यक्ती असल्याशिवाय राज्याला नेतृत्व व्यवस्थित मिळणार नाही. त्यामुळं आज तरी किमान निवडणुका येईपर्यंत मनात मांडे घाणे या पलीकडं दुसरं काही घडणार नाही.